सारी रवळात, देव आहे हृदयात, नको सारी रवळात. साऱ्या संतांनी जाणीला, हृदयी आत्मा रामाला. नरजन्म आल्यावर उतरा देहाचा भार, नरजन्म आल्यावर उतरा देहाचा भार. साऱ्या संतांनी जाणीला, हृदयी आत्मा रामाला. बहुजन्मांच्या पुण्याने दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य प्राण्याला प्रारब्धानुसार सुखदुःख भोगावे लागते, परंतु सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यावर त्यांचे नामस्मरण केल्याने त्या दुःखोपभोगांची तीव्रता कमी होते व अशक्य वाटणाऱ्या या संसाररूपी भवसागरातून मनुष्य सहजरित्या पैलतीरी जाऊ शकतो. केवळ सांसारिक प्रगतीच नव्हे तर अध्यात्माचा परमोक्ष शिखर गाठता येते. नराचा नारायण होण्यासाठी सद्गुरूंचरणी आश्रय घ्यावा लागतो. फक्त सद्गुरूंचे चरण दृढ धरून त्यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे. असे सुश्राव्य प्रवचन ऐकताना सर्वच भाविकांचे भान हरपून गेले होते. 30 जानेवारी 2025च्या शुभदिनी सद्गुरूंच्या निर्गुण शक्तीची अनुभूती व आत्मोन्नती प्राप्त करण्याची अभूतपूर्व संधी देगलूरकरांनी अनुभवली. होय, अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा जिल्हा नांदेड, तालुका देगलूर, तमलूर येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी श्रींच्या पादुकांना सजवलेल्या भव्य रथामध्ये विराजमान करून शोभायात्रेने दिव्य सोहळ्याचा श्रीगणेश झाला. स्वस्वरूप संप्रदायाचे वेदोपासक पुरोहितांनी प्रवेशद्वारावर स्वागतपर पूजा संपन्न केली व सुहासिनींनी औक्षण केले. यानंतर सुरेख पायघडीवरून श्रींच्या पादुकांचे संतपीठावर आगमन झाले. स्वस्वरूप संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांच्या पूजनाला सुरुवात झाली. 70 ते 80 भाविकांनी नित्य पूजेतील गुरुपादुका पूजनाचा लाभ घेतला, तर कोणी मानसपूजा करून कृतज्ञतेचा भाव गुरुचरणी समर्पित केला. तसेच 3000 ते 3500 भाविक या दिव्य उत्सवात सहभागी होऊन धन्य झाले. या सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 25 गरीब शेतकरी बांधवांना औषध फवारणी पंपाचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट दिली व परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या महान समाजकार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तदनंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सौ चंदनाताई झेंसे यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. सर्वांनी अतिशय शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून दर्शन घेतले. 149 भक्तगणांनी उपासक दीक्षा घेऊन आपला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करून घेतला. 3 सांज झाली आणि भक्तिमय वातावरणात संध्या आरती संपन्न झाली. पुष्पवृष्टी झाली व सर्व भाविकांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांना पुढील प्रस्थानासाठी निरोप दिला. श्री गुरुदेव.